अध्यक्ष महाराज, मी विधानसभा नियम क्रमांक 293 अन्वये प्रस्तावावरती आपले मत मांडण्याकरता उभा आहे. अध्यक्ष महाराज, सदर प्रस्ताव हा मुंबई, ठाणे, कल्याण, MMR या परिसरातील महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विविध विषयांवरती व गेल्या काही महिन्यांमध्ये सदर विषयांमध्ये आलेल्या आमूलाग्न बदलांबद्दल यामध्ये विवरण आहे. अध्यक्ष महाराज, आणि हा प्रस्ताव वाचत असताना मला खरं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय श्री विलासरावजी देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना एक स्टेटमेंट केली होती आणि ती स्टेटमेंट मला आठवली. अध्यक्ष महाराज, त्यांची स्टेटमेंट अशी होती की मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये हे अंडरस्टँडिंग असतं आणि तेव्हापासून मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीतलं अंडरस्टँडिंग हे प्रचलित झालं. आणि कसं मुंबई महानगरपालिकेच्या दर बुधवारी असलेल्या स्टँडिंग कमिटीमध्ये 5% राजकारण किंवा अर्थकारण त्यामध्ये केलं जायचं आणि 25 वर्षामध्ये कशा प्रकारे या मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या मुंबई शहराचा बट्ट्याबोळ करण्याचं काम हे त्यावेळेला असलेल्या प्रशासनाच्या माध्यमातून आणि त्यावेळेला महानगरपालिकेमध्ये असलेल्या राजकीय नेतृत्वाच्या माध्यमातून त्यावेळेला करण्यात आलं. अध्यक्ष महाराज, गेल्या 4 महिन्यापूर्वीच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुका पार पाडल्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये काही आमूलाग्न बदल हे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीमध्ये हे येताना आपल्याला दिसले. आणि त्यामधला सर्वात मोठा बदल म्हणजे स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांनी ज्या स्टँडिंग कमिटीतल्या अंडरस्टँडिंग बद्दल कॉमेंट केली होती त्या स्टँडिंग कमिटीतलं अंडरस्टँडिंग पूर्णपणे बंद करण्याचं काम हे गेल्या 4 महिन्यामध्ये झालेलं आहे. अध्यक्ष महाराज, आणि या स्टँडिंग कमिटीतलं अंडरस्टँडिंग बंद झाल्यानंतर अनेक लोकांची धावपळ झाली, अनेक लोकांची पळापळ झाली, अनेक लोकांनी अनेकांना फोन केले, अनेक लोक अनेकांना जाऊन भेटले आणि सांगितलं की ते स्टँडिंगचं आहे ते चालू करा. तर ते काय चालू करा? नाही, ते स्टँडिंगचं जे असतं ना ते चालू करा, पण स्टँडिंगचं काय चालू करा? तर त्यांना असं सांगायचं होतं की स्टँडिंग कमिटीतलं अंडरस्टँडिंग जे आहे ते सुरू करा. परंतु पूर्णपणे 4 महिन्यामध्ये स्टँडिंग कमिटीचं अंडरस्टँडिंग डिमॉलिश करण्याचं काम हे झालेलं आहे. आता मुंबईच्या महानगरपालिकेच्या दर बुधवारी असलेल्या स्टँडिंग कमिटीमध्ये जो प्रस्ताव येतो तो जर मेरिट प्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आणि मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून योग्य असेल तर तो पारित होतो, आणि जर तो मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून अयोग्य असेल किंवा त्याच्यात भ्रष्टाचार असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचा आणि मुंबईकरांच्या पैशांचा चुराडा करणारा असेल तर तो रद्दबातल होतो, तो परत पाठवला जातो, तो त्या स्टँडिंग कमिटीमध्ये पास होत नाही. अध्यक्ष महाराज, हा माझ्या दृष्टिकोनातून गेल्या 4 महिन्यातल्या मुंबईतल्या महानगरपालिकेतल्या स्टँडिंग कमिटीतला सर्वात मोठा बदल हा 4 महिन्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर अध्यक्ष महाराज, मी सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो. मनीषाताई आहेत, योगेश भाई आहेत, अनेक या ठिकाणी या सभागृहामध्ये असलेले सर्व सदस्य एकेकाळी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते. आणि आजपासून 14 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी मुंबई महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 वस्तू या मोफत त्या ठिकाणी दिल्या जातात किंबहुना. आणि त्यामध्ये रेनकोट असतील, युनिफॉर्म असतील, वॉटर बॉटल असतील, सॉक्स असतील, शूज असतील, छत्र्या असतील. जेव्हा शाळा चालू होते जून महिन्यामध्ये त्यावेळेला 27 वस्तू मोफत
या मुंबई महानगरपालिकेतील शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना, त्या गरीब विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या त्या शालेय वस्तूंमध्ये सुद्धा पैसे खाण्याचं काम त्यावेळेला व्हायचं अध्यक्ष महाराज. आणि त्यावेळेला आसपास 12 वर्षापूर्वी 14 वर्षापूर्वी त्या ठिकाणी अनेकांनी त्याच्यावरती बोंबाबोंब केली, पण ज्यांनी बोंबाबोंब केली त्यांनीच ती बोंबाबोंब बंद सुद्धा केली अध्यक्ष महाराज काही कारणास्तव. आणि त्यामुळे हा भ्रष्टाचार गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी चालू होत होता अध्यक्ष महाराज, चालू होता अध्यक्ष महाराज. या शालेय विद्यार्थ्यांच्या वस्तूंना विकत घेण्याचा कॉन्ट्रॅक्ट, त्याची फाईल ही पारित झाली होती अध्यक्ष महाराज. नंतर निवडणुका झाल्या, स्टँडिंग कमिटी बसली, महापौर आले, उपमहापौर आले. ती मूव्ह झालेली फाईल, शालेय विद्यार्थ्यांना 27 वस्तू मोफत देण्याची फाईल ही रद्द करण्यात आली अध्यक्ष महाराज. आणि गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेलं जेम पोर्टल, ज्या जेम पोर्टलवरती ऑनलाईन, ज्या जेम पोर्टलचं अॅन्युअल टर्नओव्हर 4 लाख कोटीचं आहे अध्यक्ष महाराज. अनेक या देशातली इन्स्टिट्यूशन, कॉर्पोरेशन, ऑर्गनायझेशन, सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था या जेम पोर्टलवरनं आपली खरेदी करतात, परंतु मुंबई महानगरपालिकेला जेम पोर्टलवरनं खरेदी आजपर्यंत करता आली नाही अध्यक्ष महाराज. आणि त्या जेम पोर्टलवरनं त्या शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्याचे आदेश हे प्रशासनाला त्यावेळेला दिले गेले. स्वाभाविकता अनेक लोकांना ते आवडले नाहीत. प्रशासनातील अधिकाऱ्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती रेजिस्टन्स होतं, परंतु सर्व प्रकारचं रेजिस्टन्स दूर करून या शालेय विद्यार्थ्यांना देणाऱ्या 27 वस्तू या जेम पोर्टलवरनच विकत घेतल्या पाहिजेत असे सक्त आदेश प्रशासनाला दिले गेले अध्यक्ष महाराज. आणि आता जेम पोर्टलवरनं विकत घेतलेले गमबूट असतील, सॉक्स असतील, युनिफॉर्म असतील, छत्र्या असतील, याची डिलिव्हरी आता होते अध्यक्ष महाराज शाळांमध्ये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की मुंबईकरांचे आणि मुंबई महानगरपालिकेचे 43 कोटी रुपये या जेम पोर्टलवरनं या शालेय विद्यार्थ्यांच्या वस्तू खरेदी केल्यामुळे 43 कोटी रुपयाची मुंबईकरांची बचत ही जेम पोर्टलच्या माध्यमातून झालेली आहे अध्यक्ष महाराज. तसेच हेल्थ डिपार्टमेंटमध्ये विविध प्रकारची औषधं असतील, मेडिकल इक्विपमेंट्स असतील, MRI मशीन असतील, एक्सरे मशीन असतील, या सर्व मशीन सुद्धा येणाऱ्या काळामध्ये हेल्थ आरोग्य खात्याच्या जेम पोर्टलवरनच खरेदी करायच्या अशा प्रकारचे सक्त आदेश हे प्रशासनाला दिलेले आहेत अध्यक्ष महाराज. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की असं नाही की जर सत्ताधारी असले तर प्रशासन जे करेल ते सर्व योग्य असेल. प्रशासन जर कोणतं चुकीचं काम करेल तर त्यावेळेला गरज पडल्यास विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये सुद्धा येण्याची तयारी ही असल्यामुळे फक्त 3 महिन्यामध्ये अध्यक्ष महाराज मी सांगू इच्छितो 1000 कोटीचे अनावश्यक टेंडर, अनावश्यक आणि असे अनावश्यक की भायखळ्याच्या झूचं एक्सपेन्शन करायचंय, झूच्या एक्सपेन्शनचं टेंडर काढलंय आणि झूच्या एक्सपेन्शनच्या टेंडरमध्ये कंडिशन काय टाकली आहे तर कंत्राटदारांनी मुंबई शहरामध्ये फ्लायओव्हरचं काम केलं पाहिजे. आता झूचा आणि फ्लायओव्हरचा आपापसामध्ये संबंध काय अध्यक्ष महाराज हे ती कंडिशन टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनाच माहिती असेल. आणि त्यामुळे हे रिग्ड अशा प्रकारचं झूचं टेंडर होतं 490 कोटी रुपयाचं. त्या ठिकाणी ते फ्लॅग केल्याच्या नंतर हे टेंडर 490 कोटी रुपयाचं रद्द करण्यात आलं अध्यक्ष महाराज. मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने अध्यक्ष महाराज 384 कोटी रुपयाचं रेलिंगचं टेंडर काढलं. म्हणजे मुंबईत फक्त बोलार्ड आणि रेलिंग हे 384 कोटी रुपयाचं लावण्याचं टेंडर, हे रिग्ड टेंडर हे प्रशासनाने काढलं. हे लक्षात येताच लाईव्ह टेंडर असताना फ्लॅग केल्याच्या नंतर 2 तासामध्ये प्रशासनाला हे टेंडर रद्द करायला लावलं अध्यक्ष महाराज. आणि एक थर्मोस्टॅटिक प्लेंटचं टेंडर होतं 150 कोटी रुपयाचं. सगळ्या रस्त्यांना व्हाईट कलरचे रंग मारायचे, याच्याकरता 150 कोटी रुपये खर्च करणार मुंबईची महानगरपालिका.
असे टोटल 1000 कोटीची टेंडर फक्त 3 महिन्यामध्ये रद्द करून प्रतिदिन मुंबईकरांचे 13 ते 14 कोटी रुपये वाचवण्याचं काम हे या ठिकाणी प्रशासनाला आदेश देऊन त्या ठिकाणी करण्यात आला अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे प्रशासनानेही लक्षात ठेवावं की सत्ताधारी आहेत म्हणून तुम्ही काही जे आणाल ते पारित होईल असं नाही. तुम्ही जर चुकीचं आणलं तर त्या ठिकाणी तुम्हाला धडा शिकवण्याचं काम सुद्धा आम्ही करू. आणि कालचंच उदाहरण आहे अध्यक्ष महाराज, काल एक दुर्दैवी घटना घडली. आपले आमदार तुकाराम काते यांनी त्या घटनेचा उल्लेख त्या ठिकाणी सकाळी सभागृहामध्ये केला आणि एक झाड चेंबूरला पडून त्या ठिकाणी 11 वर्षाचा विद्यार्थी मरण पावला अध्यक्ष महाराज. आणि त्या ठिकाणी जे रेकॉर्ड्स बाहेर येत आहेत की जानेवारीच्याच महिन्यामध्ये तिकडच्या ASGने म्हणजे असिस्टंट सुपरिटेंडंट ऑफ गार्डन्सनी रोड डिपार्टमेंटला असं म्हटलं होतं की ह्या ठिकाणी तुम्ही CCचा रोड केल्याच्या नंतर झाडाची स्थिती योग्य आहे की नाही हे तपासा. अशाही बातम्या येतात अध्यक्ष महाराज की हे झाड डेंजरस सिच्युएशन मध्ये होतं याची तक्रार केली गेली होती, परंतु लोकल वॉर्ड ऑफिसने ती तक्रार इग्नोर केली, ज्याच्यामुळे ते झाड पडलं आणि त्याच्यामुळे ही दुर्घटना घडली. अध्यक्ष महाराज, प्रशासनाला सांगितल्यावर प्रशासन असं म्हणतं की वी आर डुईंग इन्क्वायरी. वी डोंट वॉन्ट इन्क्वायरी, वी वॉन्ट ऍक्शन. ऍक्शन पाहिजे, इन्क्वायरी नकोय आम्हाला. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये जर प्रशासनानं संवेदनशील या प्रकारचं जर त्या ठिकाणी हे दाखवलं नाही तर त्या ठिकाणी त्या प्रशासनाला त्या ठिकाणी जरब बसवण्याची ताकद सुद्धा आमच्यामध्ये आहे असं या सभागृहाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो अध्यक्ष महाराज. आणि तुकाराम कातेजींनी सकाळी या ठिकाणी व्यथित होऊन या ठिकाणी जी घटना मांडली त्या घटनेच्या संदर्भात पुढच्या 48 तासामध्ये कारवाई ही झालीच पाहिजे अध्यक्ष महाराज, असं या सभागृहाच्या माध्यमातून मी मागणी करू इच्छितो अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, पुन्हा एकदा प्रस्तावाकडे येत असताना या ठिकाणी गारगाईला मुंबई शहराचा पाणी पुरवठा, मुंबई शहराला साधारणतः 4600 MLD पाण्याची गरज आहे. आज 4200 MLD पाणी हे मुंबई शहराला मिळतं. साधारणतः 400 ते 450 MLD पाण्याची कमतरता ही या ठिकाणी असल्यामुळे गारगाई या ठिकाणी मोठं धरण 450 MLD मुंबई शहराला पाणी पुरवठा मिळावा याकरता तो प्रस्ताव आहे अध्यक्ष महाराज, याकरता ते प्रपोजल आहे अध्यक्ष महाराज, जे आधीच व्हायला पाहिजे होतं खरं तर, परंतु काही लोकांनी पर्यावरणाचा एक खोटा परसेप्शन क्रिएट करून याला डिले केला अध्यक्ष महाराज. आणि त्या डिले केल्यामुळे मुंबईकरांना रोज 450 MLD पाणी मिळण्यापासून वंचित ठेवण्याचं काम काही लोकांनी त्यावेळेला केलं अध्यक्ष महाराज. जसं आपली मेट्रो होती, मेट्रोचा खर्च 10,000 कोटींनी वाढला, मुंबईकरांना मेट्रो 2 ते 3 वर्ष उशिरा त्या ठिकाणी त्याचा अनुभव घ्यायला मिळाला. तसंच हे गारगाईचं जे धरण आहे अध्यक्ष महाराज ते सुद्धा त्याचा सुद्धा डिले त्याच लोकांमुळे झालेला आहे अध्यक्ष महाराज. आणि या गारगाईचा प्रस्ताव ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये आला अध्यक्ष महाराज, त्यावेळेला तो 10% अभाव होता अध्यक्ष महाराज, 10%. तो ऍट पार करून एका मीटिंग मध्ये मुंबईकरांचे 280 कोटी रुपये वाचवण्याचं काम हे गेल्या फक्त 4 महिन्यामध्ये झालं आहे अध्यक्ष महाराज. आणि ह्या सगळ्या कामांचा ह्याची जर मी बेरीज केली तर साधारण ते 1500 कोटी प्लस मुंबईकरांचे फक्त 4 महिन्यामध्ये वाचवण्याचं काम हे ह्या ठिकाणी झालेलं असून गेल्या 4 महिन्यामध्ये मुंबई शहरामध्ये 2000 पेक्षा जास्त एन्क्रोचमेंट काढण्याचं सुद्धा काम हे या ठिकाणी झालेलं आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मुंबई शहराच्या पर्यावरणाचा आणि डिप्लिटिंग एअर क्वालिटी इंडेक्स हा एक खूप मोठा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. आणि खऱ्या अर्थानं मुंबई शहराच्या डिप्लिटिंग एअर क्वालिटी इंडेक्सला जर सगळ्यात जास्त जबाबदार काही कुठली गोष्ट असेल तर ती ही गोष्ट आहे अध्यक्ष महाराज की मुंबई शहरामध्ये रोज 8000 मेट्रिक टन कचरा जनरेट होतो. 8000 मेट्रिक टन कचरा मुंबई शहरामध्ये जनरेट होतो. त्याचबरोबर 8000 मेट्रिक टन कन्स्ट्रक्शन अँड डिमॉलिशन वेस्टही जनरेट होतं. आणि या कन्स्ट्रक्शन डिमॉलिशन वेस्टच्या
डिस्पोजलची कुठलीही शाश्वत किंवा सस्टेनेबल या ठिकाणी पॉलिसी किंवा सोल्युशन नसल्यामुळे हा CND वेस्ट जातो कुठे? हा जातो आपल्या मँग्रोव्हमध्ये, हा आपल्या वेटलँड्समध्ये जातो, हा आपल्या क्रिक्समध्ये जातो, हा आपल्या नाल्यांमध्ये जातो, हा मोकळ्या जागांमध्ये जातो, ज्या ठिकाणी CND वेस्ट टाकून त्या ठिकाणी भरणी करण्यात येते अध्यक्ष महाराज. आणि अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी केली जातात अध्यक्ष महाराज. आणि या CND वेस्टची कुठली पॉलिसी नव्हती अध्यक्ष महाराज. आणि मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहराची एअर क्वालिटी इंडेक्स ही खाली येण्यासाठी CND वेस्ट 8,000 मेट्रिक टन डेली हे त्या ठिकाणी त्याचा जबाबदार होता अध्यक्ष महाराज. आणि या CND वेस्टच्या संदर्भामध्ये 2 महिन्यापूर्वीच एक पॉलिसी करण्यात आली अध्यक्ष महाराज. आणि CND वेस्ट ज्या वेळेला जनरेट होईल, एखादा प्रोजेक्ट असेल, एखादा खोदकाम असेल किंवा एखादी बिल्डिंग असेल, डिमॉलिशन होत असेल, तर त्याला आधीच सांगावं लागेल की मी आता हे कुठे डिस्पोज करणार. ते डिस्पोज करत असताना डिजिटल ट्रॅकिंग सिस्टम, त्या ठिकाणी ऑनलाईन पोर्टल, आणि ज्या प्रकारे दिल्लीमध्ये मलबा पोर्टल या ठिकाणी करण्यात आलं, त्याच्याच आधारावरती ही CND वेस्टची पॉलिसी मुंबई महानगरपालिकेने ही गेल्या 2 महिन्यामध्ये आणल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भविष्यामध्ये आता मुंबई महानगरपालिकेने साधारणतः 1,500 मेट्रिक टन CND वेस्ट प्रोसेस करण्याचे प्लांट सुद्धा लावलेले आहेत अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे हे CND वेस्ट प्रोसेस करून त्याच्यातनं विठा असतील, फर्निचर असेल, अजून काही गोष्टी त्याच्यातनं तयार करायच्या, जेणेकरून त्याचाही उपयोग केला जाईल. आणि हे विजन किंवा ही दूरदृष्टी ही कुठेतरी आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या फंक्शनिंगमध्ये किंवा एक्झिक्युशनमध्ये ही कमी होती अध्यक्ष महाराज, मिसिंग होती अध्यक्ष महाराज, लॅकिंग होती अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे आता तेच देण्याचं काम हे सुरू झालं असून CND वेस्टची पॉलिसी आणल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहराची एअर क्वालिटी इंडेक्स जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये सुधारेल अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मुंबई शहराचा सगळ्यात मोठा मुद्दा कुठला? अध्यक्ष महाराज, आम्ही एक सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये एक कॅम्पेन रन केली होती, आवाज मुंबईकरांचा. आणि त्या कॅम्पेनमध्ये आम्ही मुंबईकरांना विचारलं होतं की तुमच्या हिशोबाने सर्वात मोठे मुद्दे या मुंबई शहरातले कुठले? 3 लाखापेक्षा जास्त मुंबईकरांनी त्याला प्रतिसाद दिला. आणि त्याच्यामध्ये सर्वात 1 नंबरचा मुद्दा, कळीचा मुद्दा मुंबई शहराचा कुठला होता? तर तो मुंबई शहरातील रस्ते. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, हाच एक प्रश्न मुंबईकरांच्या समोर असतो अध्यक्ष महाराज. परंतु त्या विषयामध्ये गेल्या साधारणतः 4 वर्षामध्ये 750 ते 800 किलोमीटरचे रस्ते मुंबई शहरातले हे CC करण्याचं काम हे सुरू झालं असून साधारणतः 2050 किलोमीटरच्या रस्त्याचं जे जाळं मुंबई शहरामध्ये आहे त्यामधले 1900 किलोमीटरचे रस्ते हे मे 2027 पर्यंत CC मध्ये कन्वर्ट होतील. आणि नुसते CC मध्येच नाही, पण CC विथ युटिलिटी कॉरिडॉर, CC विथ डक्ट. आता मुंबई शहरात 6-7 युटिलिटी एजन्सीज काम करतात अध्यक्ष महाराज. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, पाणीवाला आहे, 4G, 5G, महानगर गॅस, प्रत्येक युटिलिटी एजन्सी त्याच रस्त्यावरती वेगवेगळ्या वेळेला खोदते अध्यक्ष महाराज. कितीही चांगला रस्ता बनवला पण 5 वेळा एक रस्ता खोदल्यामुळे त्या रस्त्याची दुरावस्था होणारच आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे युटिलिटी कॉरिडॉरची आवश्यकता होती. परत मुंबई महानगरपालिकेच्या फंक्शनिंग मध्ये कशी विजन नव्हती याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे अध्यक्ष महाराज. आणि ती विजन देण्याचं काम हे आम्ही 4 वर्षापूर्वी केलं अध्यक्ष महाराज. आणि मुंबई शहरातले प्रत्येक रस्ता हा CC मध्ये होईल. आणि CC मध्ये होत असताना त्याच्यामध्ये युटिलिटी कॉरिडॉर किंवा डक्ट जो आहे तो त्यामध्ये ले केला जाईल, ज्याच्यामुळे युटिलिटीज ले करताना खोदण्याची आवश्यकता नाही. युटिलिटी कॉरिडॉर मध्ये ती केबल टाकली जाईल आणि त्या ठिकाणी ती ट्रान्सफर केली जाईल अध्यक्ष महाराज. त्यामुळे मे 2027 पर्यंत 1900 किलोमीटरचे रस्ते हे मुंबई शहरामध्ये CC होतील. दरवर्षी मुंबईची महानगरपालिका पावसामध्ये साधारणतः 100 कोटी रुपयाचं टेंडर हे फक्त खड्डे भरण्यासाठी काढते अध्यक्ष महाराज. जे टेंडर दरवर्षी 100 कोटी रुपयाचं मुंबईची महानगरपालिका काढत होती ते यावर्षी फक्त 43 कोटी रुपयाचं आहे अध्यक्ष महाराज.
100 कोटीवरनं 43 कोटीचं टेंडर आलं. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा की आज 100 कोटी रुपयाची मुंबई शहरामध्ये रस्ते भरण्यासाठी आवश्यकता नाही, कारण आज मुंबई शहरामध्ये तितके खड्डे नाहीत. खड्डे पडतील तर ते फक्त त्याच ठिकाणी पडतील ज्या ठिकाणी डांबराचा रस्ता आहे आणि तो डिफेक्ट लायबिलिटी पिरियडच्या बाहेर आहे. अशा काही रस्त्यांमध्ये जे येणाऱ्या काळामध्ये सीसी मध्ये कन्वर्ट होतील किंवा मॅस्टिक ॲस्फाल्ट मध्ये कन्वर्ट होतील, आणि त्यामुळे तिथे सुद्धा मुंबईकरांच्या पैशाची बचत. चांगले रस्ते दिल्यामुळे खड्ड्यांमध्ये जास्त पैसे खड्डे भरण्यामध्ये खर्च होणार नाहीत, आणि त्यामुळे मुंबई शहरातल्या 1 नंबरच्या समस्येला सायंटिफिक मॅनरमध्ये डील करण्याचं काम हे झालेलं आहे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, मुंबईची तुंबई. आज मुंबई शहरात पाऊस पडला की मुंबई शहरामध्ये पाणी तुंबतं. काही स्पॉट्सवर पाणी तुंबतं, सगळीकडे तुंबतं असं मी म्हणत नाही, पण जिथे पाणी तुंबतं ते दाखवलं जातं. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबई शहराची, मुंबई एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, कुठेतरी मुंबई शहराची प्रतिमा ही त्या ठिकाणी मलिन होते. अध्यक्ष महाराज, मला हे म्हणायचं आहे अध्यक्ष महाराज की आज जी मुंबई शहराची प्रतिमा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर असताना सुद्धा पाणी तुंबल्यामुळे मलिन होते, त्याचं कारण हे आहे की गेल्या 25 वर्षामध्ये मुंबई शहराच्या, मुंबई महानगरपालिकेच्या फंक्शनिंगमध्ये लॅक ऑफ व्हिजन होतं. अध्यक्ष महाराज, लॅक ऑफ व्हिजन. आणि त्यामुळे मुंबई शहराची टोपोग्राफी काय, मुंबई शहरामध्ये अनेक भाग हे सखल भाग असतात, आणि त्यामुळे त्या सखल भागामध्ये पाणी जमतं. ह्याच्याकरता कॉम्प्रिहेन्सिव्ह सोल्युशन आणण्याची आवश्यकता आहे, ह्याच्याकरता मल्टिपल सोल्युशन आणण्याची आवश्यकता आहे. याचा विचार कधीच केला नाही. अध्यक्ष महाराज, आज मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी IIT बॉम्बे बरोबर या ठिकाणी एक प्रस्ताव तयार केला. अध्यक्ष महाराज, प्रपोजल तयार केला. अध्यक्ष महाराज, मुंबईला तुंबई होण्यापासून रोखण्याच्या दृष्टिकोनातनं जे काही स्पॉट्स आहेत, मिलन सबवेचा स्पॉट असेल, गांधी मार्केटचा स्पॉट असेल, अजून कुठला अंधेरी सबवेचा स्पॉट असेल, त्या ठिकाणी अंधेरी सबवेच्या विषयामध्ये सुद्धा त्याचं सोल्युशन काढण्याचं काम सुरू आहे. 500 कोटी रुपयाचं टेंडर काढायचं म्हणतात, पण गॅरंटी देत नाहीत. अध्यक्ष महाराज की 100% पाणी भरणार नाही. ते म्हणतात 28 दिवस पाणी भरतं, ते 14 दिवस पाणी भरेल. म्हणजे 500 कोटी रुपये खर्च करायचे आणि 14 दिवस पाणी भरायचं आणि नंतर टीकाही होणार, आणि त्यामुळे पाणी त्या ठिकाणी भरणारच नाही. अशा प्रकारचं सोल्युशन काढण्याचं काम हे अंधेरी सबवेच्या माध्यमातून होत आहे. अध्यक्ष महाराज, आणि याकरता IIT बॉम्बे आणि मुंबई महानगरपालिकेने एक प्रस्ताव तयार केलाय. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवलाय. आता आपण म्हणाल केंद्राकडे का पाठवला? कारण केंद्र सरकारने फ्लड प्रोन रिजन्स करता 2 शहरं अशी निवडली ज्या शहरांमध्ये पूर्ण निधी फ्लड प्रूफ करण्याकरता केंद्र सरकार देणार. अध्यक्ष महाराज, त्याच्यामध्ये मुंबई एक शहर आहे, आणि मुंबई शहराचा जो प्रस्ताव आहे IIT बॉम्बे बरोबरचा तो केंद्राला केंद्राला पाठवलाय. केंद्र त्याला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्या प्रस्तावाकरता पूर्ण सगळेच्या सगळे पैसे हे केंद्र शासन देणार आहे. अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे ते प्रपोजल पूर्ण झाल्यावर येत्या 2 ते 4 वर्षामध्ये पूर्णपणे मुंबईला तुंबई होण्यापासून रोखण्याचं काम हे आम्ही करणार आहोत. अध्यक्ष महाराज, काही लोक म्हणतात की मुंबई शहराचं स्पॉन्ज सिटी झाली पाहिजे. अध्यक्ष महाराज, खरं मुंबई शहराची स्पॉन्ज सिटी केली ना 25 वर्षामध्ये. मुंबईकरांकडे जितका मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये आणि मुंबईतला पैसा होता तो स्पॉन्ज सारखा खेचून घेतला, स्पॉन्ज सारखा तो पैसा खेचून घेतला आणि खऱ्या अर्थानं मुंबईची स्पॉन्ज सिटी केली होती. अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे ज्यांनी स्पॉन्ज सिटी केली त्यांना स्पॉन्ज सिटी बद्दल चांगली माहिती असणारच आहे, स्वाभाविकच आहे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, मुंबई शहरामध्ये प्रत्येक गल्लीत दोन्ही बाजूला गाड्या पार्क असतात. अध्यक्ष महाराज, का पार्क असतात? त्याचं कारण हे आहे की आज मुंबई शहरामध्ये 50 लाख गाड्या या रजिस्टर्ड आहेत. 728 नवीन गाड्या रोज मुंबई शहराच्या रस्त्यावरती येत आहेत. 50 लाख एक्झिस्टिंग गाड्या, 728 नवीन गाड्या दररोज येत आहेत. गाड्या जाणार कुठे? अध्यक्ष महाराज, पार्क होणार कुठे? अध्यक्ष महाराज, मुंबई महानगरपालिकेने काही वाहनतळं निर्माण केली आहेत का? अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवरती राज्य करत असताना त्यावेळेला हे माहिती असायला हवं होतं
की मुंबई शहराची पॉप्युलेशन एवढी वाढणार आहे, लोकसंख्या एवढी वाढणार आहे, लोकसंख्या वाढल्यामुळे एवढ्या गाड्या वाढणार आहेत, एवढ्या गाड्या वाढल्यामुळे एवढ्या पार्किंग स्पेसेसची आवश्यकता असणार आहे आणि ते पार्किंग स्पेसेस निर्माण केले गेले पाहिजेत. अध्यक्ष महाराज, हे तर 2018 मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई शहराचा DCPR होत असताना त्यावेळेला त्याच्यामध्ये एक सेक्शन टाकला, ज्या सेक्शनच्या अंतर्गत एक्झिस्टिंग उद्यानं आणि मैदानांच्या खाली पार्किंग लॉट्स, अंडरग्राउंड पार्किंग लॉट्स तयार करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी पारित करण्यात आला. अध्यक्ष महाराज, आणि त्याच प्रस्तावाच्या अंतर्गत, त्याच नियमाच्या अंतर्गत मुंबई शहराच्या 27 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड आहेत. अध्यक्ष महाराज, 27 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड्स मध्ये 27 किमान अंडरग्राउंड पार्किंग लॉट्स हे तयार झाले पाहिजेत. अध्यक्ष महाराज, या दृष्टिकोनातून या वर्षीच्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी त्याची हेड ओपन करण्यात आले. अध्यक्ष महाराज, त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. अध्यक्ष महाराज, लोकप्रतिनिधींना विनंती करण्यात आली आहे. अध्यक्ष महाराज, की आपण आपापल्या विभागातील मोठी मैदानं आयडेंटिफाय करून त्याचा प्रस्ताव या ठिकाणी महानगरपालिकेला पाठवा की कुठल्या मैदानाच्या खाली आपण अशा प्रकारचे अंडरग्राउंड पार्किंग लॉट्स ही तयार करू शकतो. अध्यक्ष महाराज, त्यामुळे मुंबई शहरातल्या पार्किंगच्या समस्येचं निवारण करण्याच्या दृष्टिकोनातून एक छोटासा पाऊल हे कुठेतरी उचललंय. अध्यक्ष महाराज, सर्व लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आमदार असतील, नगरसेवक असतील, आपापल्या परिसरातील अशा प्रकारच्या जागा आयडेंटिफाय करून तो जर प्रस्ताव पारित करून घेतला तर येणाऱ्या 2 ते 4 वर्षामध्ये मुंबईत किमान 27 अंडरग्राउंड पार्किंग लॉट्स आपण क्रिएट करू शकू. अध्यक्ष महाराज, आणि हे करत असताना मला पूर्ण विश्वास आहे की आपली मुंबई शहराची पार्किंगची समस्या एलिमिनेट होणार नाही, परंतु डेफिनेटली कुठे ना कुठे कमी होईल. अध्यक्ष महाराज, आता हल्लीच एक 2-4 महिन्यापूर्वीच आमचे नेते किरीट सोमय्याजी यांनी बर्थ अँड डेथ सर्टिफिकेटचा एक खूप मोठा स्कॅम उघड केला. अध्यक्ष महाराज, साधारणतः 87,000 जन्म आणि मृत्यूच्या अशा प्रकारच्या नोंदी होत्या ज्या रेग्युलर सॅप सिस्टम मध्ये केल्या नाहीत. अध्यक्ष महाराज, त्या त्यांनी शोधून काढल्या. अध्यक्ष महाराज, त्याच्यावरती इन्क्वायरी लागली. अध्यक्ष महाराज, आणि 87,000पैकी काल रात्री लेटेस्ट 19,000 नोंदी मुंबई महानगरपालिकेने रद्दबातल केल्यात. अध्यक्ष महाराज, याचा अर्थ हा होतो त्याला द्यायचे मोबाईल आणि त्या दाखल्याला, कुठल्या दाखल्याला किती पैसे त्याला मोबदला मिळेल याचंही त्या ठिकाणी आहे. सेतू कार्यालय जसं चालवतो आपण, महाई सेवा केंद्र जसं चालवतो, त्यातून जो अध्यक्ष महाराज, की मी तुलना करत नाही परंतु संदर्भ देऊ इच्छितो की 1960च्या दशकामध्ये सिंगापूरची अवस्था मुंबईपेक्षाही बदतर होती. मुंबईमध्ये आज जितकी स्लम आहे त्याच्यापेक्षा जास्त स्लम ही सिंगापूरमध्ये होती. अध्यक्ष महाराज, परंतु त्यांनी पब्लिक हाऊसिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी इमारती उभ्या केल्या, घरं तयार केली, सर्वांना त्या ठिकाणी घरं दिली, त्या ठिकाणी असलेली सर्व झोपडपट्टी ही क्लिअर केली, सर्वांना घरं देऊन क्लिअर केली, आणि आपण 30 वर्षामध्ये करू शकलो नाही. अध्यक्ष महाराज, पण येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराला झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून या सरकारने उचललेलं सर्वात मोठं पाऊल, ज्याकरता मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी जी स्लम क्लस्टरची योजना या ठिकाणी ऑक्टोबर 2025 मध्ये जी आणलेली आहे. अध्यक्ष महाराज, की 50 एकरच्या एका भूखंडावर 51% पेक्षा जास्त जर स्लम असेल तर त्याकरता त्याला स्लम पूर्ण एरियाला डिक्लेअर करून त्या ठिकाणी एका वेगळ्या पॉलिसीच्या अंतर्गत स्लम क्लस्टरची योजना या ठिकाणी लागू करण्याचं काम, आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की त्या स्लम क्लस्टर योजनेची पहिला प्रोजेक्ट, त्याच्यात पारित झालेला पहिला प्रोजेक्ट जुहू गल्ली गिलबर्ट हिलचा हा माझ्याच मतदारसंघात आहे. अध्यक्ष महाराज, आणि त्यामुळे जुहू गल्ली गिलबर्ट हिलच्या लोकांना किंवा तिकडच्या नागरिकांना सुद्धा त्या ठिकाणी आत्तापर्यंत ज्यांनी त्या ठिकाणी त्यांना खूप वायदे केले, त्यांचा उपयोग केला, वोट बँक म्हणून उपयोग केला, ते त्यांना घर देऊ शकले नाही. बरोबर आहे ना अमीन भाई? फोन पे बात कर रहे अमीन भाई, जुहू गल्ली की बात कर रहा हूं.
हम ये कह रहे हैं की जिन लोगों ने जुहू गल्ली, मी हे म्हणत होतो की जुहू गल्ली आणि गिल्बर्ट हिल मध्ये राहणाऱ्या लोकांचा उपयोग करण्यात आला, त्यांचा वापर करण्यात आला, पण त्यांना घरं नाही बनवून दिली कुणीही आजपर्यंत. आणि आता आमच्या सरकारच्या स्लम क्लस्टरच्या योजनेच्या माध्यमातून 101 एकर मध्ये 28,000 झोपडपट्टी वासियांना त्या ठिकाणी घर मिळणार अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे आता तिकडची स्कीम आहे, आता बँड्रा ईस्टची स्कीम आहे, भांडूप कोकण नगर आणि त्या परिसरामध्ये सुद्धा आता स्लम क्लस्टरची योजना राबते अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहराला झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून उचललेलं एक क्रांतिकारक पाऊल आहे अध्यक्ष महाराज. माझी एक एवढीच विनंती आहे की मुंबई शहरामध्ये केंद्र शासनाच्या जमिनींवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झोपडपट्ट्या आहेत अध्यक्ष महाराज. त्याचाही तोडगा काढण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज. माझ्याच मतदारसंघामध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जमिनीवर नेहरूनगर, इंदिरानगर, शिवाजीनगर नावाची झोपडपट्टी आहे. त्यांचा बायोमेट्रिक सर्वेही झालाय. माझी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की जुहू गल्लीतल्या 28,000 झोपडपट्टी वासियांना आता घर मिळणार आहे. नेहरूनगर, इंदिरानगर, शिवाजीनगरच्याही 10,000 झोपडपट्टी वासियांना त्या ठिकाणी केंद्र शासनाशी बोलून तोडगा काढून या ठिकाणी ती घरकुल योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावी अध्यक्ष महाराज. आणि या SRAच्या स्लम क्लस्टरमध्ये एक चांगली गोष्ट आहे अध्यक्ष महाराज. एक किस्सा आहे. किस्सा असा आहे की मुंबई शहराला झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून स्लम क्लस्टर आणि धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट ही एक खूप या ठिकाणी मोठा रोल प्ले करणार अध्यक्ष महाराज. तो रोल प्ले करत असताना धारावीच्या प्रोजेक्टमध्ये अनेक लोक विरोध करतात. पण जे लोक विरोध करतात त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये नोटीस ऑफ मोशन टाकतात की जुहू गल्ली आणि गिल्बर्ट हिल मध्ये धारावीचा नियम हा लागू करण्यात यावा. म्हणजे धारावीचा नियम हा योग्य आहे असा त्याचा अर्थ होतो. मग धारावीचा नियम जर योग्य आहे अध्यक्ष महाराज, मग धारावीमध्ये धारावीला विरोध का करता? म्हणजे धारावीमध्ये धारावीला विरोध करायचा आणि महानगरपालिकेमध्ये येऊन सांगायचं की गिल्बर्ट हिल आणि जुहू गल्लीमध्ये धारावी सारखं करा. म्हणजे धारावी सारखं करा म्हणजे चांगलं आहे म्हणून करा ना. मग जर चांगलं असेल तर मग तिकडे विरोध का करता? आणि त्यामुळे राजकीय विरोधाकरता विरोध करणं याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की मुंबईकरांसाठी काय चांगलं आहे, मुंबई शहरासाठी काय चांगलं आहे याचा विचार करणं जास्त आवश्यक आहे अध्यक्ष महाराज. शेवटचे 2च मुद्दे मांडतो अध्यक्ष महाराज, ओनली 2. अध्यक्ष महाराज, मुंबई शहरामध्ये अजून 2 असे प्रॉब्लेम आहेत किंवा 2 अशा समस्या आहेत. एक तर एअरपोर्टच्या झोनमध्ये असलेल्या इमारतींच्या रिडेव्हलपमेंटवरती एक बंधन आहे अध्यक्ष महाराज. आणि जुहू मिलिटरी ट्रान्समिटर स्टेशनच्या परिघामध्ये असलेल्या इमारतींच्या रिडेव्हलपमेंटवरती बंधन आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या सर्व इमारती हे काही एन्क्रोचर नाहीत अध्यक्ष महाराज. दे आर नॉट एन्क्रोचर. त्यांनी आपल्या स्वतःच्या कमवलेल्या टॅक्स पेड पैशातून ते घर विकत घेतलंय. ती फॉर्मल सेटलमेंट आहे. त्या बिल्डिंगला OC आहे अध्यक्ष महाराज. आणि जर काही कारणास्तव त्या ठिकाणी त्यांच्या बिल्डिंगचं डेव्हलपमेंट 40 वर्ष 50 वर्ष झाली, डिलॅपिडेटेड झाली बिल्डिंग, उद्या C1ची नोटीस देणार मुंबईची महानगरपालिका, मग त्याच्यानंतर ते लोक रस्त्यावर येणार अध्यक्ष महाराज. आणि स्वतःच्या टॅक्स पेड पैशांनी विकत घेतलेलं घर हे जर मी रिडेव्हलप करू शकत नाही अध्यक्ष महाराज काही नियमांमुळे, काही रिस्ट्रिक्शन्समुळे, तर राज्य शासनाने याकरता नियम करून दुसऱ्या कुठल्या तरी स्कीम मध्ये त्याचं क्लबिंग करून त्या ठिकाणी त्यांना रिलीफ देणं आवश्यक आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, माझा सवाल आहे अध्यक्ष महाराज की टॅक्स पेड सिटीजन्स जे OC असलेल्या इमारतींमध्ये राहतात त्यांच्या रिहॅबिलिटेशनसाठी एवढा वेळ का लागतोय अध्यक्ष महाराज? हाऊसिंग फॉर ऑलची पॉलिसीचा ड्राफ्ट रेडी आहे अध्यक्ष महाराज. परंतु अध्यक्ष महाराज फक्त एका अधिकाऱ्याच्या, मी रेकॉर्डवरती सांगतो, एका अधिकाऱ्याच्या अट्टहासापायी या ठिकाणी ती पॉलिसी येत नाही अध्यक्ष महाराज. आणि त्या ठिकाणी माझी विनंती आहे, माझी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, माझी सन्माननीय नगरविकास मंत्र्यांना विनंती आहे, माझी उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी स्वतःच्या टॅक्स पेड पैशांनी विकत घेतलेलं घर
हे रिडेव्हलप करण्याकरता जे फॉर्मल घर आहे, मी एन्क्रोचर नाही आहे, माझ्या बिल्डिंगला ओसी आहे, आणि ते रिडेव्हलप करण्याकरता इतका विचार जर आपल्याला करावा लागतो अध्यक्ष महाराज, तर मला असं वाटतं की ही खेदजनक गोष्ट आहे, ही एक शोकांतिका आहे अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे हात जोडून माजी मुख्यमंत्र्यांना आणि सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे अध्यक्ष महाराज, की एअरपोर्ट फनल झोन आणि SRO 150 जुहू मिलिटरी ट्रान्समीटर स्टेशननी बाधित झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाकरता 33/7 प्रमाणे 33/7 मध्ये ज्या प्रकारे FSIचं क्लबिंग अलाउड आहे, त्या 33/7च्या क्लबिंग प्रमाणे ते क्लबिंग अलाउ करून त्यांना त्या ठिकाणी रिलीफ देण्यात यावा, जेणेकरून त्यांचं रिडेव्हलपमेंट होऊ शकतं, पुनर्विकास त्यांचा होऊ शकतो, त्यांचं नवीन घर तयार होऊ शकतं. ही माझी, हे लवकरात लवकर याच अधिवेशनामध्ये करावं अशा प्रकारची माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज. आणि या ठिकाणी अशा प्रकारे मी खऱ्या अर्थानं नाही झालं माझं, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. या ठिकाणी पुन्हा एकदा गेल्या 4 ते 5 महिन्यांमध्ये मुंबईकरांमध्ये एक चांगली भावना मुंबईच्या महानगरपालिकेबद्दल होऊ पाहते, अजून झालेली नाहीये. कारण 25 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिका वॉज अ नेगेटिव्ह वर्ड. मुंबई महानगरपालिका म्हणजे एक शिवी होती अध्यक्ष महाराज. अशी प्रतिमा त्या मुंबईच्या महानगरपालिकेची काही लोकांनी तिकडे असलेल्या राजकीय नेतृत्वाने केली होती अध्यक्ष महाराज. नेगेटिव्ह वर्ड होता, नेगेटिव्ह वर्ड. त्या मुंबई महानगरपालिकेच्या निगेटिव्ह वर्डला पॉझिटिव्ह वर्डमध्ये कन्वर्ट करण्याचं हे एक चॅलेंज आहे अध्यक्ष महाराज. ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं आहे अध्यक्ष महाराज. आम्ही 100% त्याच्यामध्ये सफल होणार की नाही होणार मला माहित नाही, पण मुंबईकरांना मी या सभागृहाच्या माध्यमातून हे आश्वस्त करू इच्छितो अध्यक्ष महाराज, की ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आणि त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे अध्यक्ष महाराज. परत शेवटी एवढंच सांगतो आणि माझं भाषण संपवतो, की त्या 25 वर्षामध्ये इंटेंट नव्हती. इंटेंट दर आठवड्याची, दर बुधवारची स्टँडिंग कमिटी होती. आता आमची इंटेंट आहे, आमचं इंटरेस्ट पण आहे, आमची इंटेंट पण आहे, आणि पारदर्शकतेने काम करण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. खूप खूप धन्यवाद.